पाथर्डी तालुका निमा पाथर्डी शाखेच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला। पाथर्डी तालुका निमा डॉक्टरच्या संघटनेच्या वतीने पाथर्डी शहरालगत असलेल्या धामणगाव देवीच्या रस्त्यावर वनदेव डोंगराच्या पायथ्याशी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी पालिकेच्या मुख्य अधिकारी वसुंधरा पुनारवळ यांच्या हस्ते करण्यात आलं। तालुका निमा अर्थात नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन पाथर्डी शाखेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलाय। पाथर्डी तालुका निमा या डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने पाथर्डी शहरालगत असलेल्या धामणगाव देवीच्या रस्त्यावर वनदेव डोंगराच्या पायथ्याशी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण पाथर्डी पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा पुनारवळ यांच्या हस्ते करण्यात आलाय। पाथर्डी तालुक्यातील निमा संघटनेच्या डॉक्टरांनी एकत्रित येऊन सामाजिक कार्यक्रम म्हणून धामणगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे 50 झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा मानस केलाय। आगामी काळात विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यासाठी शहरातील कुठल्याही संघटनेबरोबर काम करण्याची तयारी निमा संघटनेने दर्शवली आहे। निमा संघटनेचा वृक्षारोपणाचा हा उपक्रम स्तुत्य असून पर्यावरणाबरोबर स्वच्छता ठेवावी त्यासाठी या उपक्रमात लोकांनी सहभाग घेण्याचं आवाहन पाथर्डी पालिकेच्या मुख्याधिकारी पुनारवळ यांनी केलाय। आज निमा पाथर्डीच्या वतीने इथे वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम झाला तो खरंच खूप स्तुत्य असा कार्यक्रम आहे आणि यानुसार मी सगळ्या पाथर्डीकरांकडून ही अपेक्षा करते की त्यांनी सुद्धा असं वृक्षारोपण करावं आणि फक्त वृक्षारोपण करू नये तर ते वृक्ष जतन करावे की जेणेकरून आपला भविष्यकाळ जो आहे तो एकदम चांगला राहील। त्याचप्रमाणे सध्या मी जी स्वच्छतेची मोहीम हाती घेतलेली आहे, स्वच्छता असू दे अतिक्रमण असू दे या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी सहकार्य करावं। उद्यापासून 3 दिवसाचं एक स्वच्छता अभियान आपण राबवतो आहेत की ज्याच्यामध्ये सगळेच अगदी घरं म्हणा, शाळा, कॉलेजेस, निवासस्थानं, त्यानंतर हॉस्पिटल्स सगळ्यांची स्वच्छता आपण हाती घेतलेली आहे। तरी यामध्ये सर्व नागरिकांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि त्यापुढेही त्यांनी ती स्वच्छता मोहीम कायम सुरू ठेवावी अशी मी अपेक्षा करते। निमा संघटना वेळोवेळी समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असून भविष्यात अनेक आरोग्य शिबिरे, लोक सहभागातून विकास कामे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत अशा उपक्रमांचा मानस ठेवते। विविध सामाजिक संघटनांना निमा संघटना बरोबर घेऊन स्मार्ट पाथर्डी बनवण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन देशमुख यांनी व्यक्त केलाय। पाथर्डी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन म्हणजे निमा संघटनेतर्फे आज धामणगाव देवी रोडवरती माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये आज आम्ही 50 झाडं लावलेली आहेत आणि इकडं पाठीमागं जी झाडं दिसतात ही आम्ही 4-5 वर्षापूर्वी पण इथं लावली होती झाडं, त्याप्रमाणे ही झाडं उगवलेली आहेत। त्याचा यावर्षी महाराष्ट्र शासनाने जे डिक्लेअर केलं आहे जे झाडं लावायची आहेत त्यानुसार ही झाडं लावलेली आहेत आणि ह्या झाडांनंतर आम्ही पाथर्डी शहरामध्ये विविध वैद्यकीय उपक्रम घेणार आहोत, विविध शिबिरं घेणार आहोत, समाजोपयोगी संघटनांना काही मदत करून त्यांच्यामार्फतही आम्ही शिबिरं राबवणार आहोत आणि या प्रकारचे कार्यवाही व्यवस्थितपणे चालू ठेवलेले आहेत आणि ह्या वर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी झाडं लावण्याचा मोठ्या प्रकारे उपक्रम हाती घेऊन धामणगाव देवीपर्यंत आम्हाला जितकी झाडं लावता येतील तेवढी सगळी झाडं लावून हा परिसर सगळा हिरवागार करण्याचा आम्ही एक संकल्प सोडलेला आहे। आज निमा संघटनेतर्फे जे आम्ही कार्यक्रम राबवत आहोत, पाथर्डीतल्या विविध सामाजिक संघटना, विविध जे ग्रुप असतील, जे मंडळं असतील, त्यांनीसुद्धा आमच्यामध्ये त्यांना काही पाहिजे असेल तर आमच्याकडून त्यांनी घ्यावं आणि आम्हाला पण त्यांनी मदत करावी। आमच्याकडून काही त्यांना उपक्रम राबवायचे असतील तर ते त्यांनी राबवण्यात यावे आणि आपण सगळेजण मिळून पाथर्डी शहरामध्ये एक चांगली पाथर्डी, एक छोटीशी स्मार्ट पाथर्डी तयार करण्याचा प्रयत्न करावं हे असं आम्ही आवाहन करतो नागरिक। यावेळी डॉक्टर सुहास उरणकर, डॉक्टर सचिन गांधी, डॉक्टर श्रीधर देशमुख, डॉक्टर अजय भंडारी, डॉक्टर मृत्युंजय गर्जे, डॉक्टर दीपक देशमुख, डॉक्टर दिगंबर भराट, डॉक्टर महावीर बोरा, डॉक्टर सागर भापकर, डॉक्टर अमोल आव्हाड, डॉक्टर महेश जोशी, डॉक्टर जगदीश मुणे आदींसह निमा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी।